सर्व मायबाप ज्या कारणाकरता जमलेले आहात ते म्हणजे दत्तप्रभूंच्या उत्सवानिमित्त, दत्तप्रभूंच्या अवतार कार्यानिमित्त सांगायचं झालं. 2 मिनिटं सर्वांनी शांत राहा. सर्वांनी 2 मिनिटं शांत बसा. तर माझ्या भगवान दत्तात्रेयांच्या अवतार कार्याबद्दल सांगायचं झालं तर माझे भगवान दत्तात्रेय बाबा हे पूर्ण अवतार आहे. एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारे. कारण माझे प्रभू रामचंद्रांचा अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे आणि कृष्णाचा सुद्धा. पण माझ्या दत्तात्रेयांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे बाबा. आणि दत्तात्रेयांच्या अवतार कार्यानिमित्त सांगायचं झालं तर बाबा अशी कथा सांगितली जाते का अत्रि आणि अनुसयेच्या उदरी म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार झाला. अत्रि म्हणजे कोण? जे त्रिगुण रहित आहे त्यास अत्रि म्हणतात. आणि अनुसया म्हणजे जिला कसलीही इच्छा नाही, जिला कुठल्याही गोष्टीची इच्छा नसणारी ती अनुसया माता. आणि अशा अत्रि आणि अनुसयेच्या उदरी म्हणजे दत्तात्रेयाचा अवतार झाला बघा. एके दिवशी बाबा असं सांगितलं जातं की या मृत्यू लोकामध्ये नवे तर या कलियुगामध्ये बाबा महान पतिव्रता स्त्री म्हणजे कोण होती? केवळ माझी अनुसया माता. आणि हे ज्यावेळेस महर्षी नारदांना कळालं आणि माझे महर्षी नारद ही खरंच अनुसया माता ही महान पतिव्रता स्त्री आहे का हे पाहण्याकरता बाबा तिच्या आश्रमामध्ये गेले. अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि तिचं पातिव्रत्य पाहिल्यानंतर महर्षी नारद थेट कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये गेल्यानंतर पार्वती मातेला अनुसया मातेबद्दल सांगतात, अगं पार्वती, या मृत्यू लोकामध्ये नवे या त्रिभुवनामध्ये अनुसया मातेसारखी महान पतिव्रता स्त्री नाही आणि कोणी नाही. लक्षात ठेवा. आता आई पार्वती मातेने हे ऐकल्यानंतर बाबा तिने असं म्हणायला पाहिजे होतं ना. काय म्हणायला पाहिजे होतं बाबा? खरंच का महर्षी नारदा एवढी ती महान पतिव्रता स्त्री आहे का? मग तिच्याकडे एवढं पतिव्रत कसं आलं? कुठून आलं? तिने तप केलं का? जप केलं का? अनुष्ठान केलं का? व्रत वैकल्य केलं का? उपासना केलं का? आराधना केली का? कोणत्या गोष्टीमुळे तिच्याकडे एवढं पातिव्रत आलं? असं म्हणायला पाहिजे होतं का नाही? हो की नाही? पण तिने असं न म्हणता काय म्हणाली? हो का नारदा, एवढी ती महान पातिव्रत आहे, मग तिचं पातिव्रत कशाने नष्ट होईल ते मला सांग. अशाच बायका असतात, बरोबर ना बाबा? दुसरीचं चांगलं झालं का तिला बघवत, बरोबर ना? शेजारीने 50 तोळ्याची गंठण केली का हिच्या पोटात दुखणार म्हणजे दुखणार. स्त्रीचं ते स्वभावच आहे बाबा आणि ते बदलता येत नाही. तसंच पार्वतीचा स्वभाव असेल. आणि पार्वती माता महर्षी नारदांना म्हणू लागली, अरे एवढी ती महान पातिव्रता स्त्री आहे ना, मग तिचं पातिव्रत कशाने नष्ट होईल ते मला आता सांग. मग महर्षी नारदाने सांगितलं, एकदम सोपं आहे माते, फक्त तुम्हाला एवढंच काम करायचं आहे. भगवान शंकर परमात्म्याला म्हणजे तुमच्या पती राजांना एवढंच काम सांगायचे का अनुसया मातेच्या आश्रमामध्ये तुम्ही जा आणि तिच्याकडून नग्न अवस्थेमध्ये भोजन म्हणजे तिचं पातिव्रत्य नष्ट होईल. कोणी सांगितलं? महर्षी नारदांनी. कोणाला? कोणाला? पार्वती मातेला. आणि जे कैलासामध्ये गेल्यानंतर पार्वती मातेला सांगितलं तेच विष्णू लोकामध्ये जाऊन लक्ष्मी मातेला सांगितलं आणि ब्रह्म लोकामध्ये जाऊन सावित्रीला सुद्धा हेच सांगितलं. तीनही देवींना महर्षी नारदाने सांगितलं, जर तुम्हाला पातिव्रत्य नष्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पती देवांना म्हणजे भगवान शंकराला, ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूला अनुसया मातेच्या आश्रमामध्ये पाठवा. तिच्याकडून लग्न अवस्थेमध्ये भोजन मागण्याकरता सांगा म्हणजे तिचं पातिव्रत्य हे नष्ट होईल. बघा, मग तीनही देवी हे आपापल्या पती देवांकडे गेलेल्या आहेत आणि पती राजांकडे गेल्यानंतर म्हणजे पार्वती माता भगवान शंकराला, देवी लक्ष्मी भगवान
पूजन मागा म्हणजे तिचं पातिव्रत्य नष्ट होईल. आता बाबा राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट असतो. हे तीनही देव अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. आणि अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर बाबा काय झालं? ज्या वेळेस हे तीनही देव अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि हे ज्या वेळेस अनुसूई मातेला कळालं त्यावेळेस तिचं आनंद गगनात मागेना. कारण कोण पुण्य फळा आले, कारण पुण्य फळा आले बहुत दिवसा आणि साक्षात भगवंत तिच्या दारी आलेले होते. आणि अनुसूया मातेने काय केलं? या तीनही देवांना षोडशोपचारिक त्यांची पूजा केली, त्यांचे पाय धुतले आणि पाठ मांडलं बसण्याकरिता. आणि तीनही देव पाटावर विराजमान झाले. विराजमान झाल्यानंतर माझी अनुसूया माता तीनही देवांना सांगते का हे देव, आज माझं काहीतरी पुण्य असेल म्हणून आज या ठिकाणी तुम्ही आश्रमामध्ये मला भेटण्याकरता आलेले आहे. काहीतरी माझं पुण्य असेल. पण देव हो, या ठिकाणी आश्रमामध्ये येण्याचं प्रयोजन काय? यावेळेस तीनही देव म्हणू लागले का हे अनुसूये, आम्हाला तुझ्याकडून एक गोष्ट हवी, ती तू पूर्ण करू शकशील. त्यावेळेस बाबा ती अनुसूया माता महान पतिव्रता होती. महान पतिव्रता होती. त्यावेळेस तिने सांगितलं की तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. त्यावेळेस तीनही देव अनुसूया मातेला सांगतात का हे अनुसूया माते, तू महान पतिव्रता स्वतःला समजते ना, मग आम्हाला तुझ्याकडून भोजन पाहिजे, पण ते सुद्धा लग्न अवस्थेमध्ये. आता बाबा लग्न अवस्थेमध्ये सांगल्यानंतर अनुसूया मातेने काय केलं ऐका. बाबा ती महान पतिव्रता होती. पतीची मता अनुसरुनी पतिव्रता, महान पतिव्रता होती बाबा. त्यावेळेस तिने काय केलं? आश्रमाच्या आतमध्ये गेली. आश्रमाच्या खोलीमध्ये गेल्यानंतर अत्रि ऋषी ध्यानस्थ बसले होते आणि शेजारी त्यांच्याकडे कमंडलू होतं. कमंडलू मध्ये पाणी होतं बाबा. अत्रि ऋषीच्या त्यांच्या जवळ गेली अनुसूया माता आणि अनुसूया माता महान पतिव्रता स्त्री होती म्हणून बाबा त्या अनुसूया मातेने काय केलं? देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता अत्रि ऋषीचं दर्शन घेतलं आणि कमंडलूतलं पाणी घेतलं आणि अंगुष्ठाला तीर्थ समजून बाबा अनुसूया माता तीनही देवांजवळ गेली आणि कमंडलूतलं पाणी तीनही देवांवर शिंपडले. तीनही देवांवर शिंपडल्यानंतर काय झालं? तीनही देवांवर शिंपडल्यानंतर हे तीनही देव 6 महिन्याची लेकरं झाली. आता 6 महिन्यांच्या लेकरासमोर आपली आई, आपली माता, आपली आई ही नग्न अवस्थेमध्ये असो किंवा विवस्त्र अवस्थेमध्ये असली तरी सुद्धा तिचं पातिव्रत्य नष्ट होत नाही. होतं का नष्ट? नाही. कारण ती महान पातिव्रता स्त्री होती. आणि 6 महिन्याची लेकरं जेव्हा ती देव झाली मग त्या अनुसूया मातेने त्या तीनही लेकरांना स्तनपान केलं आणि पाळण्यामध्ये त्यांना घातलं. पाळण्यामध्ये घातल्यानंतर बाबा जे तीनही लेकरं होती ती कोण होती? ते माझे भगवान शंकर परमात्मा, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव. तीनही देवांना पाळण्यात घातल्यानंतर पहिला भगवान शंकराला म्हणू लागली का हे भगवान शंकरा, तू कोणालाही वर देताना कसलाही विचार करत नाही. जो कुठलाही वर मागतो त्याची इच्छा तू पूर्ण करतो. अरे भस्मासुराला तर तुम्ही असा वर दिला. काय वर दिला? तर तो ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो जागीच भस्म होईल. कसा वर दिला? ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो जागीच भस्म होईल असा वर दिला. अहो रावणाला तर भगवान शंकराने असा वर दिला तर त्याने स्वतःचं आत्मलिंग सुद्धा दिलं माझ्या भगवान शंकराने आणि पार्वती सुद्धा देऊन टाकली. मग भस्मासुराला असा वर दिला तर त्याने ज्याच्या हातावर मस्तक ठेवील तो जागीच भस्म होईल. आणि तोच भस्मासुर असा कृतज्ञ निघाला बाबा, तो भस्मासुर साक्षात भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. आणि हे ज्यावेळेस
मग अनुसया माता म्हणते का धावत धावत तू दमला असशील रे, म्हणून आता तर तू या पाण्यामध्ये विश्रांती घे. मग पुढे भगवान विष्णूला म्हणते का भगवान शंकराने वर द्यावा आणि ती मोहिनी रूप धारण करून तू भस्मासुराला नाचवलंस आणि नाचून नाचून तू दमला असशील रे, मग आता तू सुद्धा या पाण्यात विश्रांती घे. शेवटी ब्रह्मदेवाला सांगते का हे ब्रह्मदेवा, तुम्ही सृष्टीचे निर्माते, सृष्टी निर्माण करता करता तुम्ही दमला असाल, मग आता तुम्ही सुद्धा या पाण्यामध्ये विश्रांती घ्या. तीनही देवांना पाण्यामध्ये अनुसया मातेने ठेवलेलं आहे आणि कोणाही गीत गायला सुरुवात केली. बाबा 6 महिने लोटले, 6 महिन्याचा कालावधी निघाला, पण तरी सुद्धा तीनही देवींना माहिती नाही. शेवटी महर्षी नारदांनी जाऊन तीनही देवींना सांगितलं, अगं तुम्ही हातात हात धरून कसे बसलात? तुमचे तीनही पतिराज, तीनही देव अजूनही अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आहे. जा तुमच्या पतीला तुम्ही घेऊन या. बाबा तीनही देव्या त्यांच्याकडे अहंकार निर्माण झालं, त्या उन्मत्त झाल्या होत्या. रागाच्या भरामध्ये अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आले आणि अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आल्यानंतर तीनही देवी अनुसया मातेला म्हणू लागल्या, काय ग अनुसया, तू स्वतःला महान पतिव्रता स्त्री समजतेस ना, मग दुसऱ्यांच्या पतीला स्वतःच्या आश्रमामध्ये ठेवते, तुला लाज वाटते? कोणी सांगितलं? तीनही देवी. पण आई, त्या तीनही देवी अहंकारी झालेल्या, उन्मत्त झाल्या होत्या. का? कारण अनुसया माता आमच्यापेक्षा महान पतिव्रता ठरली म्हणून. त्यावेळेस अनुसया मातेने सांगितलं, मी तुमच्या पतिदेवाला माझ्याकडे काही ठेवलं नाही, ते स्वतःहून या ठिकाणी आले होते. आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमचे पतिराज, तुमचे देव तुम्हाला परत पाहिजे असेल तर एक काम करा, माझ्या आश्रमामध्ये या. तीनही देव पाण्यामध्ये विराजमान आहेत. आता तीनही देवी पाण्यामध्ये डोकावल्यानंतर त्यांनी पाहिलं तर तीनही देव हे 6-6 महिन्याचे लेकरं झाले. कोणामुळे? तर त्या माझ्या अनुसया मातेमुळे. एवढं महान पातिव्रत्याचं सामर्थ्य असतं बाबा. कारण पातिव्रत्य होणं एवढं सोपं नाही, तसं अधिकार असावं लागतं आणि ते माझ्या अनुसया मातेकडे होतं. मग अनुसया मातेने सांगितलं, तुमचे पतिराज तीनही देव या पाण्यामध्ये आहेत. तुमचे आपापले पती तुम्ही ओळखा आणि तुम्ही घेऊन जा. आता प्रत्येक देवीला असं वाटलं, काही 6-6 महिन्याची लेकरं झाले. आता जर मी पार्वती मातेला नाही, कोणाला वाटलं पहिला? तर पहिला सावित्री देवीला असं वाटलं. काय वाटलं? जर मी एखाद्याला जर हात लावला, एखाद्या बाळाला जर मी घेतलं आणि तो जर स्मशानात राहणारा मनुष्य मुंडाचं धारण करणारा हार जर तो मला सापडला तर माझं काही खरं नाही. देवी लक्ष्मीला वाटलं, जर 4-4 तोंडाचा, दाढी केस वाढवणारा, असा पांढरा केस असणारा जर देव माझ्या वाट्याला आला तर माझं काही खरं नाही. तीनही देवी त्या अनुसया मातेला शरणागती गेल्या आणि अनुसया मातेला म्हणू लागल्या का आम्ही आता हार पत्करलेली आहे, म्हणून तूच आम्हाला आमचे पतिराज परत. मग माझ्या अनुसया मातेने काय केलं? पुन्हा अत्रि ऋषीच्या कुटीमध्ये गेल्या आणि त्यांच्या अंगुष्ठाचं तीर्थ घेतलं आणि तीनही देवावर शिंपडले बाबा. आणि तीनही देव पूर्वरत झाले. एवढं पातिव्रतेचं सामर्थ्य. आणि तीनही देव पूर्वरत सामर्थ्य झाल्यानंतर मग ते तीनही देव म्हणजे भगवान विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव अनुसया मातेला सांगितलं का हे अनुसया माता, अमृतासारखं दूध तुने आम्हाला प्राशन केलं, म्हणून हवं ते तू वर माग. त्यावेळेस अनुसया मातेने सांगितलं का हे देव, तुम्ही तीनही देव माझ्या कुशीमध्ये जन्माला या, एक रूपामध्ये जन्माला येऊनच माझं मागणं आहे. आणि हे तीनही देव एका रूपामध्ये म्हणजे दत्तात्रयांच्या अवतारामध्ये जन्माला आले. तो दिवस म्हणजे आजचा दिवस. धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरुतो वासना उत्सव काळ, एकाच जन्मार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. एक सर्वांना विनंती आहे, इथून पुढे कोणीही
नंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही भगवंताची चरणी टाकू शकता, कारण प्रत्येकाच्या पावलं त्या याला लागतात पुष्पाला. म्हणून एक विनंती आहे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ सर्वांनी 2 मिनिटं भजन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा